मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते। आज आपण प्रसादाचा शिरा बनवतोय गव्हाच्या पिठापासून। तर आपण एक वाटीनं आहे बघा, ही एवढी छोटी वाटी आहे, या वाटीच्या मापाने आपण गव्हाचं पीठ घेतलं। पीठ आता चाळवून घेऊया। आता आपण ना सेम वाटीच्या मापाने ज्याने आपण पीठ मोजून घेतलं त्याच वाटीच्या मापाने आपण 2 वाट्या पाणी घेतोय। आता आपण पाणी टाकून घेऊया 2 वाट्या। आता आपण 1 वाटी गूळ घेतलाय, 2 वाट्या पाणी, 1 वाटी गूळ। आपल्याला पाक नाही बनवायचं, फक्त गूळ वितळवून घ्यायचंय। तर गूळ टाकून घेऊया आपण पाण्यामध्ये। आपण गुळाचं पाणी बनवून घेतलं, 2 वाट्या पाणी, 1 वाटी गूळ टाकलाय। आपण गूळ वितळवून घेतलाय, पाणी साईडला काढून ठेवूया। पॅन ठेवूया, त्याच्यामध्ये तूप तापवून घेऊया। आपल्याला 1 वाटी आपण पीठ घेतलेलं, 1 वाटीच आपण बरोबर पीठ पण तूप पण घेणार आहे। 1 वाटी तूप आपण घेतले, ते तूप तापवून घेऊया आपण पॅन मध्ये। तूप गरम करून मग आपण त्याच्यामध्ये पीठ भाजून घेऊया। आता आपलं तूप मेल्ट झालेलं आहे, आपण पीठ भाजून घेऊया। आता आपण तुपामध्ये हे बघा, आता आपण 1 वाटी पीठ जे घेतलेलं चाळवून ठेवले आपण, ते पीठ आपण टाकून घेऊया। गॅस अगदी कमी ठेवून पीठ आपल्याला सतत ढवळत राहायचंय, जेणेकरून खाली लागलं नाही पाहिजे। मंद गॅसवर आपल्याला पीठ भाजून घ्यायचंय। एक टीस्पून इलायची पावडर टाकून घेतली। इलायची पावडर टाकली 1 चमचा। 10 मिनिटं होत आलीत, आपण पीठ भाजतोय। गॅस स्लो आहे आपला। तरी कधीपर्यंत घाटायचं म्हणजे पिठाचा कलर चेंज झालेला आहे आता आपल्या, आणि सुगंध पण सुटलाय। आता जे पाणी आपण केलेलं याचं गुळाचं, ते टाकूया आपण।
आता मस्तपैकी आपलं बघा कढईला चिटकत नाही, म्हणजे आपल्या पॅनला चिटकत नाही, एकदम मोकळा मोकळा होत चाललाय. थोड्या वेळाने तूप सोडेल साईडने, मग समजायचं की झालंय. आता मस्त बघा आपलं हे बघा शिरा जो बनवला ना, तूप सोडलंय आपल्या शिऱ्याने, बघू शकता तुम्ही. झालेला. आता गॅस बंद करून घेऊया आपण. तर बघा आता आपला प्रसादाचा शिरा किंवा आटे का हलवा, कडा प्रसाद हा तयार झालेला आहे. अगदी गुरुद्वारात आपण गेलो तर आपल्याला जसा मिळतो तसा हा आटे का हलवा आपला तयार झालेला आहे. अगदी मोकळा मोकळाचा, तोंडाला न चिकटता आपण खाऊ शकतो असा. तर तुम्ही पण ही रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.